नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी सध्या एकाच गोष्टीची तळमळीने वाट बघतायत, तो म्हणजे खरीप हंगामातील पीक विमा. आपल्याला माहिती आहे यावर्षी पीक विमा योजना बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये अंतिम कापणीचा अहवाल आणि स्वयंचलित हवामान केंद्र याचा 50% डेटा. याबद्दल मित्रांनो सविस्तर आपण अपडेट बघणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं होतं की पीक विमा जो आहे तो 21 दिवसात जर भेटला नाही तर 12% आम्ही व्याज लावणार आहेत. पण मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. पहिली गोष्ट मित्रांनो, जे सोर्सेस असतात त्यामधून आपल्याला असं समजलेलं आहे की फेब्रुवारीच्या एंडपर्यंत मित्रांनो पीक विमा हा भेटण्यास सुरुवात होऊ शकते किंवा पोर्टलवर दाखवायला सुरुवात होऊ शकते. आणि मित्रांनो, नेमका पीक विमा कधी आणि किती भेटणार, तर मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडपासून पीक विमा भेटण्यास सुरुवात होणार आहे, असे अपडेट आहेत मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या महसूल मंडळाला जो पीक विमा भेटेल म्हणजे जी रक्कम मंजूर होईल ती रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला भेटणार आहे. म्हणजे मित्रांनो, वैयक्तिक कसा पहिला पीक विमा याला कमी त्याला जास्त भेटत होता, यावर्षी तसं नाही आहे मित्रांनो. आपल्या महसूल मंडळाला जो पीक विमा भेटेल तोच मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला भेटणार आहे. आणि मित्रांनो, यावर्षी पीक विमा देखील अत्यंत तोटका भेटण्याची शक्यता आहे. आणि त्याचं कारण सर्वस्वी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनी हे जबाबदार आहेत. सो मित्रांनो, आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.